दाखवलं आणि त्यानं आपलं नाव इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलं होतं. म्हणे पाय आता मी पानिपतच्या लढाईत पण आहे आणि झाशीच्या लढाईत पण आहे. अरे वा, अशा मेंटॅलिटीची लोक आता वाढत चाललेले आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतात तुम्हाला सांगतो. बायको नवऱ्याला घाबरत नाही पण झुरळाला घाबरते. झुरळाला घाबरते की नाही. अरे झुरळ केवढं नवरा केवढा पण बायको झुरळाला घाबरते, नवऱ्याला घाबरत नाही. खरं आहे खोटं हो? बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, पण तुम्हाला खरं सांगतो मंडळी, आपल्या देशातल्या लोकांना देशभक्ती शिकवायची गरज नाही आहे. अरे जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांना आवाहन केलं तेव्हा तेव्हा हे लोक समोर आले, धावून आले. मी तुम्हाला सांगतो, गांधीजींना आवाहन केलं का चले जाओ चळवळीत भाग घ्या, लोकांनी भाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले का तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, लोकांना खून दिला. अरे सोनं दिलं, पैसे दिले, सगळं दिलं. विनोबा भावेनं सांगितलं का भूदान चळवळीत भाग घ्या, लोकांना 50-50 एकर जमिनी दिल्या राजू. अरे एवढंच नाही तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं का देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे बापू हो, आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवा. तुम्हाला सांगतो त्यावेळेस सगळ्या लोकांना सोमवार पाळला आणि तो सोमवार आजही शास्त्री सोमवार म्हणून ओळखला जाते. आजही खेड्यापाड्यात असे लोक आहेत का जे शास्त्री सोमवार पाळतात. याले म्हणते देशभक्ती. नाही तर आजकाल तर इतका अचपतंबा झालाय तुम्हाला सांगतो का लोक लाईनीत उभे राहते त्याला पण देशभक्ती म्हणतात. अरे काही लोक तर टॅक्स भरतात त्याला पण देशभक्ती म्हणतात. खरा खोटा हो? बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तर साधू संत म्हणतात का त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. तुम्हाला सांगतो एक छोटीशी गोष्ट. एक कर्नाटकचं पोरग हरीश नावाचं, म्हणजे आपली परिस्थिती सुधारली पाहिजे, आपल्या आईले म्हातारपणी चांगले दिवस पाहायला भेटले पाहिजे म्हणून ते पोरग त्या बेंगलोरमध्ये सर्व्हिस करत होतं. आणि महिन्यातून 2 वेळा त्याच्या बाईकवर आपल्या आईला भेटायला जाय. पण आई प्रत्येक वेळेस सांगे बाबू हे गाडी आहे, हे जपून चालव, जोरदार चालू नको, रेसिंग करू नको. पोरानं आईचं ऐकलं आपल्या बाईकवर मागं लिहिलं. आई म्हणते नो रेसिंग. शिस्तीत गाडी चालवली. पण एक दिवस तुम्हाला सांगतो, एक दिवस एका ट्रकनं त्याला ओढवलं. पोराचे 2 तुकडे झाले, रस्त्यावर पडले होते. 15 मिनिटं पोरगं तडफडत होतं पण त्याच्या तोंडी एकच वाक्य होतं का मला अवयव दान करायचे आहेत. बापा हो, मला अवयव दान करायचे आहेत. तुम्हाला सांगतो पोरगं गेलं पण डोळे कामी आले त्याचे. अरे आपल्या देशात किडन्या लिव्हर भेटत नाही म्हणून काही लोक मरतात. आणि मेल्यावर काय? अरे पैसा आपण नेऊ शकत नाही, डोळे नेऊन तरी करणार काय तुम्ही? आणि तुम्हाला खरं सांगतो माणसाची किंमत मेल्यावरच आहे. तुम्ही जाऊन पहा माहितीत कोणाच्या लोक गुपचूप गुपचूप बोलतात. तुम्हाला सांगतो रायो, आयुष्यात कधी कोणाला 5 पैशाची मदत नाही केली आहे ना, पण माणूस चांगला होता. अरे त्या माणसाला लोक चांगले म्हणतात तर तुम्ही उद्या डोळे दिल्यावर तुमचा तर जय जयकार करतील की नाही. खरा खोटा हो? बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.